विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मॅथमॅटिक्सचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला क्रॅमर्स रूल बघितला. क्रॅमर्स रूल कशा प्रकारे अप्लाय केला जातो, कशा प्रकारे त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह केले जातात, याची काही एक्झाम्पल देखील आपण सॉल्व्ह केलेली आहेत. आणि झूम लाईव्ह लेक्चरमध्ये देखील मी तुम्हाला क्रॅमर्स रूल विषयी डिस्कशन करून सांगितलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण जी काय आपली राहिलेली एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आणि पुन्हा क्रॅमर्स रूल आणखी परफेक्ट करूयात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागे मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन दिला होता, तो हा क्वेश्चन आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते सॉल्व्ह केलेलं आहे. त्या लोकांची नावं मी या ठिकाणी घेतो ज्यांनी कमेंट केलं होतं आणि आन्सर पण करेक्ट लिहिलेलं आहे. सर्वप्रथम खुशबू जकाते, त्यानंतर रोहिणी वैद्य, त्यानंतर हनुमंत मेरुकर, त्यानंतर श्रावण खेतमाळीस, त्यानंतर महेंद्र दोंगडे, त्यानंतर निकिता आढाव, त्यानंतर वैष्णवी भोईटे, त्यानंतर वैष्णवी उदमले, त्यानंतर अथर्व पाटील, श्रुतिका रसाळ, वैष्णवी अधोरे, तन्वी सांगळे, या लोकांचे आन्सर करेक्ट आहेत. ॲज वेल ॲज यांनी सॉल्व्ह केलं आहे. बाळांनो, रेग्युलर लेक्चर्स करत चला आणि रेग्युलरली ते सॉल्व्ह देखील करत चला, कारण हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जरी लॉकडाऊन असेल तरी सायन्स फोरम तुम्हाला डेली लेक्चर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून तुम्ही व्यवस्थित लेक्चर करत चला. आणि जर कोणाला काही अडचणी येत असतील, मी तुम्हाला ॲप डाउनलोड करायला देखील सांगितलेलं आहे. जर त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आली असेल, तिथं कोड कशा प्रकारे टाकायचा किंवा ॲपमध्ये एंटर कसं करायचं याबद्दल काही डिस्कशन, त्यानंतर त्याबद्दल काही डाऊट वगैरे जरी असतील तरी तुम्ही बिंदासपणे कॉल करू शकता किंवा मेसेज केला तरी चालेल. आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील त्यासुद्धा तुम्ही विचारू शकता, रिलेटेड टू सायन्स, मॅथमॅटिक्स ॲज वेल ॲज अदर सब्जेक्ट्स ऑल्सो. ठीक आहे, बाकीच्या सब्जेक्टमध्ये देखील तुम्हाला काही अडचणी येत असतील, कशा प्रकारे काय करू शकतो किंवा भरपूर काही, तुम्ही काही असेल तरी बिंदासपणे कॉल करून विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका. लॉकडाऊन वगैरे ह्या गोष्टी खूप काळ नाही आहेत. आता सिच्युएशन थोडीशी खराब आहे आणि म्हणून लॉकडाऊन आहे, परंतु पुढे भविष्यामध्ये तुम्हाला 10वीची एक्झाम तर द्यायचीच आहे. ठीक आहे, त्यामुळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला, जरी सुट्टी असेल, लॉकडाऊन असेल, तरी लेक्चर्स दररोज येत आहेत, म्हणजे आपण अभ्यास करणं आपलं काम आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूल विषयी पुन्हा डिस्कशन करू आणि त्याच्यावरती राहिलेली जी काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. ओके, लक्षात आहे सर्वांच्या क्रॅमर्स रूल कसा असतो, काय काय करतो आपण त्याच्यामध्ये. सिंपल प्रोसेस आहे. मी पुन्हा एकदा रिवाइज करून सांगतो तुम्हाला की क्रॅमर्स रूलमध्ये आपण सुरुवातीला डी काढतो. बघा, 5 स्टेप प्रोसेस, सिंपल. सुरुवातीला डी काढतो, त्यानंतर dx, त्यानंतर dy. ओके, आणि ते झाल्यानंतर x इज इक्वल टू dx अपॉन d हा फॉर्म्युला वापरतो आणि y इज इक्वल टू dy अपॉन d हा फॉर्म्युला वापरतो. दॅट इज व्हॉट 5 स्टेप प्रोसेस. ओके, सुरुवातीला आपण काय करणार, d कॅल्क्युलेट करणार, हे पहिलं. त्यानंतर 2 नंबरला काय करणार, dx कॅल्क्युलेट करणार. स्टेप म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अजिबात चुकणार नाही. त्यानंतर dy काढणार, त्यानंतर x ची व्हॅल्यू dx अपॉन d फॉर्म्युला आणि त्यानंतर y ची व्हॅल्यू dy अपॉन d फॉर्म्युला. दॅट्स इट. आलं का लक्षात तुमच्या? एकदम सोपं आहे. मग आता d साठी आपण काय करतो, तर d साठी इथं x चे आणि y चे जे काही कोएफिशियंट आहेत त्यांचा डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करतो. आठवतंय का सगळ्यांना? इथं x चा कोएफिशियंट किती आहे, 1. इथं x चा कोएफिशियंट किती, 2. त्यानंतर इथं बघा 2 - 3. ओके, लक्षात आलं? हे झालं डी. मग आता पुढे काय होणार बघा, ह्या दोघांचा गुणाकार कॅल्क्युलेट करायचा. 1 × -3 मायनस ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे 2 × 2. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली लिहिलं असेल तरी करेक्ट आहे. मग आता पुढे काय होतं, तर सिंपली 1 × -3 इज -3 -4 हे होतील -7, म्हणजे डी ची व्हॅल्यू झाली -7.
लक्षात आलं सगळ्यांच्या? हाच दिलेला असाइनमेंट क्वेश्चन आहे. ज्यांनी सॉल्व्ह केला नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा देतोय, व्यवस्थित बघा. ठीक आहे. dx ची व्हॅल्यू काय करतो आपण, हा जो x चा कॉलम आहे, x च्या कोएफिशियंटचा कॉलम आहे, तो बदलतो. कशाने बदलतो, तर त्या ठिकाणी 1 - 12 लिहितो आपण. काय लिहितो, हा x च्या कॉलमच्या ऐवजी काय लिहायचं, -1 12 लिहायचं. त्यानंतर y चा जो काही कॉलम आहे तो आहे तसाच, म्हणजे 2 आणि 3 आहे तसेच, बरोबर आहे की नाही. मग या दोघांचा गुणाकार बघा, -1 × -3 हे 3 येतील, डायरेक्ट लिहितो आता मी. -12 × 2 हे 24 येतील. 3 - 24 हे -21 झाले. ओके, लक्षात आलं सर्वांच्या. आणि आता dy साठी आपण काय करणार, तर y चा जो काही कॉलम आहे तो y चा कॉलम 2 आणि -3 आहे, त्याच्याऐवजी काय लिहिणार आपण, -1 आणि 12 लिहिणार. जो इथे लिहिला होता तो इकडे लिहायचा. आणि मग बाकीचं काय, बाकीचं आहे तसंच 1 2. ओके, लक्षात घ्या. डी साठी आपण काय केलं, डी साठी x चा आणि y चा कोएफिशियंट कॉलम डिटरमिनंट कॅल्क्युलेट केला. मग dx साठी काय करणार, जो काही x चा कॉलम आहे त्याच्याऐवजी पुढच्या कॉन्स्टंटच्या टर्म या ठिकाणी लिहिली. त्यानंतर dy साठी काय करणार, जो काही y चा कॉलम आहे त्या ठिकाणी काय करणार आपण, कॉन्स्टंटचा कॉलम लिहून टाकणार. मग आता हे पुढे सोल्युशन करायचं, असं कसं येईल बघा. 1 × 12 इट इज 12 मायनस हे -2 येतील, मायनस हे 2 × -1 हे काय येईल, -2. सो -+2 लिहा, दॅट इज 14. 12 + 2 इट इज 14. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x हिअर, इट इज dx अपॉन d. dx किती आहे बघा, dx आहे -21 अपॉन d किती आहे, -7. मग किती येईल, मायनस मायनस बिकेम प्लस, 21 अपॉन 7 इट इज 3. आणि y किती, dy अपॉन d. व्हॉट इज dy हिअर, इट इज 14. dy इज 14. सो 14 डिवाइडेड बाय -7, 7 × 2 इट इज 14. सो उत्तर किती आता, -2. therefore खाली पूर्ण सेंटेन्स लिहायचं. therefore solution is x is equal to 3 and y is equal to -2. लक्षात आलं मी काय सांगितलं, 5 स्टेप प्रोसेस फक्त लक्षात ठेवायची. काय, तर d कॅल्क्युलेट करा, dx कॅल्क्युलेट करा, dy कॅल्क्युलेट करा, आणि त्यानंतर x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. d काय असतो, x चा आणि y चा कोएफिशियंट, त्यांचा जो काही डिटरमिनंट आहे तो. ठीक आहे. आणि त्यानंतर dx काय असतो, त्या ठिकाणी फक्त x चा जो काही कोएफिशियंट असेल तिथे कॉन्स्टंट टर्म लिहायच्या. त्यानंतर dy काय असतो, तर जो काही y चा कोएफिशियंट आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म लिहायच्या. दॅट्स इट. ही 5 स्टेप प्रोसेस कधी आठवलं पाहिजे तुम्हाला, एकदम सोपं आहे. लक्षात आलं, व्यवस्थित न्यूमेरिकल नोट करून घ्या. आपण पुढचं न्यूमेरिकल बघू. हे अशा प्रकारचं सोल्युशन आहे जे तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन दिलं होतं. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी लिहिलेला आहे. हा क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू. आणि जर तुम्हाला जमत असेल आता, कारण आपण मागचं लेक्चर पण घेतलंय, त्यानंतर झूम लाईव्ह मीटिंग पण घेतली आहे, त्यानंतर इथं सुद्धा मी तुम्हाला पुन्हा आज रिव्हिजन करून दिलेलं आहे. जर जमत असेल तर व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा. आय गॅरंटी यू तुम्ही 100% सॉल्व्ह करा. जर साइन प्लस मायनस होत असेल तर प्रॅक्टिसने ते परफेक्ट होईल. या ठिकाणी लक्ष द्या. ठीक आहे. मग आता काय करणार, प्रोसेसनुसार किती स्टेप प्रोसेस सांगितलं मी, dx dy x आणि y. सो d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. हिअर d इज इक्वल टू dx इज इक्वल टू आणि देन dy इज इक्वल टू. ओके, मग कसं करणार बघा. d ची व्हॅल्यू वी हॅव d इज इक्वल टू 6 देन 8, x चे कोएफिशियंट्स, y चे कोएफिशियंट किती आहेत, -4 आणि -3. यांचे कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. सो ह्या दोघांचा गुणाकार आहे बाळांनो बघा, 6 × -3 मायनस ह्या दोघांचा गुणाकार आहे 8 × -4, 8 × -4. सो काय येतं उत्तर बघा, 6 × 3 इट इज 18, बट साइन इज मायनस, सो -18. हे मायनस मायनस प्लस होईल. 8 × 4 इज 32. बरोबर आहे. 8 × 32.
8 4 जा 32. ठीक आहे. 32 minus 18 d is 14. ओके. मग आता बघा पुढे dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना मी तुम्हाला काय सांगितलं की जो x चा कॉलम आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंटच्या टर्मला ह्याच्यात, मग त्या किती आहेत -12. किती आहेत x च्या कॉलमच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म लिहिणार. बघा किती आहेत त्या -12 तर -2. ओके. आणि मग dy साठी हाच काय असतो तर y साठी लिहायचा असतो -12 आणि देन -2. ओके. मग बाकीचं आपण त्या ठिकाणी लिहून टाकू. बघा एकदम सोपं आहे, फक्त तुम्ही स्वतः करून बघा. ठीक आहे. पाठ नका करू. एक्झाम्पल पाठ करायचे नसतात. -4 -3. मग आता या ठिकाणी बघा ह्या दोघांचा गुणाकार -12 इंटू -3 मायनस ह्या दोघांचा गुणाकार -2 -4. सो मायनस मायनस became a plus. 12 into 3 is 36 minus हे minus minus became a plus. 4 into 2 is 8. 36 minus 8 it is 28. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता पुढे आपण हा जो कॉलम आहे तो y साठी लिहिला. आता इथं काय लिहिणार तर इथं आहे तसंच 6 आणि 8. ओके. बघा या ठिकाणी काय केलं मी पुन्हा आठवण करून देतोय. x चा कॉलम आपण बदलला, त्या ठिकाणी -12 -2 लिहिलं इथं x साठी. त्यानंतर y साठी काय केलं, हा जो पुढचा कॉलम आहे तो बदलला आणि तिथं कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे. बाकी आहे तसंच. ह्या दोघांचा गुणाकार बघा आता 6 इंटू -2. सुरुवातीला हे बदला नंतर हे बदला आहे तसंच लिहून टाका. 6 इंटू -2 मायनस 8 इंटू -12 8 इंटू -12. So 6 into 2 6 2 are minus 6 2 are 12 but sign is minus, so -12 minus became a plus. 12 into 8 it is a 96. 12 8 are 96 बरोबर आहे. ओके. त्यानंतर 96 minus 12 it is 84. होप सो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला इथपर्यंत. ओके. पुढे आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढूयात. देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला माहिती dx अपॉन d. dx अपॉन d इज dx किती आहे बघा. dx ची व्हॅल्यू आहे 28 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 14. सो 14 into 2 is 28. 14 2 are 28. सो x इज इक्वल टू 2 मिळालं. आणि y साठी काय करणार आपण, तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. आपण डायरेक्ट क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करतोय म्हणून मी मेन्शन वगैरे काही करत नाही, डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. सो y इज इक्वल टू dy अपॉन d. व्हॉट इज dy हियर, इट इज 84 अपॉन d. d किती आहे 14 आहे. सो आपण जर 14 ने 84 ला भागलं 14 6 84 बरोबर आहे का बघा. सो y इज इक्वल टू किती मिळालं 6 मिळालं. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो सोल्युशन इज x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 6. मला वाटतं तुमच्या लक्षात आलाय क्वेश्चन. व्यवस्थित लिहून घ्या, आपण पुढचा क्वेश्चन पण सॉल्व्ह करू. राईट ऑन दिस फर्स्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन मी या ठिकाणी लिहिलेला आहे. आपण हा क्वेश्चन देखील सॉल्व्ह करूयात. इथं थोडीशी ऍडजस्टमेंट करायची आणि जर ऍडजस्टमेंट नसेल करायची डायरेक्टली सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु त्या ठिकाणी हाफ आलाय. हाफ जर आलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस डिटरमिनंट आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस तुम्हाला त्याचा डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण थोडेसे कॅल्क्युलेशन सुरुवातीलाच बदलू जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल. आणि जरी बदलले नाहीत तरी बाळांना सोल्युशन येतं बरं का. डायरेक्टली डी काढा, dx काढा आणि dy काढा चालेल. ठीक आहे. परंतु या ठिकाणी 1/2 आणि इथं 1/2 घ्यावा लागेल. ओके कारण कोएफिशियंट्स. परंतु मला वाटतं हे आपण ऍडजस्टमेंट करून सॉल्व्ह करूयात जेणेकरून तुम्हाला त्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करता येतील. ओके. आता बघा मग काय करणार आपण. गिवन इक्वेशन्स काय आहेत. 2x + 3y इज इक्वल टू 2 ह्याला एक नंबर म्हणतो मी. and x - y/2 इज इक्वल टू 1/2 आपल्याला दिले. आता इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे, इथं नाही आहे आणि म्हणून आपण डायरेक्टली मल्टिप्लाय बाय 2 करू. मल्टिप्लाय
बाय 2. ओके, मग आता काय होईल या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं थ्रू आउट ऑन बोथ साइड, हे महत्वाचं आहे, ऑन बोथ साइड दोन्ही बाजूला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2x मायनस 2 इंटू वाय अपॉन 2 इज इक्वल टू 2 इंटू 1/2. का असं केलं लक्षात आलं का सगळ्यांच्या? का? कारण इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे. आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 गेट कॅन्सल, आपलं सोल्युशन सिंपल होईल. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळेल. दिस इज वॉट इक्वेशन 2. आणि मग आपल्याकडे इक्वेशन झाले 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, बरीचशी प्रॅक्टिस केलेली आहे आपण. मग आता कसं गो बाय प्रोसेस. काय प्रोसेस आहे? डी पहिल्यांदा, त्यानंतर ना dx, त्यानंतर ना dy and after that x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. This is 5 step process only and therefore solution is. लक्षात आहे सर्वांच्या? मग आता d काय आहे बघा, d साठी कॅल्क्युलेशन्स आपण करून घेऊ. d काय आहे? कोएफिशियंट घ्यायचे 2 आणि 3. सो 2 3, इथं 2 मायनस 1. ओके, कॅल्क्युलेशन्स पुढे ह्या दोघांचा गुणाकार 2 इंटू मायनस 1 इट इज मायनस 2 मायनस 2 इंटू 3 इट इज 6. सो काय उत्तर आलं? मायनस 2 मायनस 6 इट इज अ मायनस 8. किती उत्तर आलं? मायनस 8. आता dx साठी बघा, dx साठी मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी की x च्या जागेवरती आपण कॉन्स्टंट टर्म लिहिणार. x ची जागा काय आहे? इथं बघा कॉन्स्टंट टर्म लिहायच्या कुठल्या 2 इक्वेशन्स आपण घेतलेत, हे आणि हे. याच्यावरून लिहायचं नाही, कारण इथं मल्टिप्लाय करून आलेलं आहे ते लिहिणार आहोत आपण. मॉडिफाईड इक्वेशन लिहिलेलं आहे आणि म्हणून याचा आपल्याला कॉन्स्टंट टर्म घ्यायचा. इथं किती आहे? 2 आणि इथं किती आहे? 1. सो 2 दिस इज 1. गॉट इट? लक्षात घ्या, हे चुकून पण चुकवायचं नाही. ठीक आहे, 2 1 आणि त्यानंतर y चा जो काही कोएफिशियंट आहे ते आहे तसेच 3 मायनस 1. ओके, ते सुद्धा याच इक्वेशनचे आहेत. मला पुढे कॅल्क्युलेशन्स काय होतात? 2 इंटू मायनस 1, 2 इंटू मायनस 1 मायनस 1 इंटू 3. सो काय आलं? मायनस 2, हे मायनस 3. सो इट इज मायनस 5. ओके, किती आलं? हे मायनस 5 आलं. एकदम सोपं आहे. ठीक आहे, आता dy साठी बघा, dy साठी गो बाय प्रोसेस. इट्स अ व्हेरी सिंपल. आपण y चा कोएफिशियंट बदलणार, y च्या कोएफिशियंटचा कॉलम बदलणार. त्या ठिकाणी किती लिहिणार आपण? 2 and 1. सो 2 1. x चं जे आहे ते आहे तसेच, 2 आणि 2 आहे तसेच. पुढे कॅल्क्युलेशन्स काय होतात? 2 इंटू 1 इज 2 मायनस 2 इंटू 2 इज 4. सो 2 मायनस 4 इट इज मायनस 2. लक्षात आलं सर्वांच्या? ओके, देअरफॉर dx अपॉन d, dx ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे. सांगा मला किती आहे? इट इज अ मायनस 5 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? इट इज अ मायनस 8. मायनस मायनस बिकेम अ प्लस. सो x इज इक्वल टू 5 अपॉन 8. ओके, आणि y साठी आपण काय करू शकतो? y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू सुद्धा आपण कॅल्क्युलेट केली. किती आहे dy ची व्हॅल्यू या ठिकाणी? मायनस 2. सो मायनस 2 अपॉन d किती आहे? मायनस 8. हे मायनस मायनस बिकेम प्लस 2 अपॉन 8 आणि 2चा पण डिवाइड होऊ शकतो 2 ने. 2चा भाग जातो या ठिकाणी. 2 4 जा 8. सो y इज इक्वल टू किती येईल? 2 अपॉन 8 जे आहे त्याला जर आपण डिवाइड केलं 2 4 जा किती येईल? 8. सो 1 अपॉन 4. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे जे काही उत्तर आलेले आहेत ते उत्तर त्या ठिकाणी चेक सुद्धा करू शकता. मी ऑलरेडी सांगितलंय बऱ्याच वेळा, त्यामुळं डायरेक्टली मी या ठिकाणी उत्तर लिहितो. देअरफॉर सोल्युशन इज x is equal to 5 upon 8 and y is equal to 1 upon 4. If you want to check, you can check. ओके, जर तुम्हाला चेक करावंसं वाटलं तर तुम्ही 100% करा, परंतु बोर्डाला मात्र तुम्ही चेक करायचंय आणि सेपरेटली रफ पानावरती करायचंय. तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी काय होतो? बूस्ट होतो. एक एक्झाम्पल चेक करण्यासाठी मी तुम्हाला करून दाखवतो. यापूर्वी पण आपण केले तरी देखील आपण हे एक्झाम्पल एकदा चेक करूयात. x ची व्हॅल्यू 5 अपॉन 8 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 अपॉन 4 आहे. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकून बघू. x ची व्हॅल्यू किती बघा? 2x आहे. सो 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आली आपली? 5 अपॉन 8
प्लस 3y, y ची व्हॅल्यू किती आहे 1/4. बघूयात उत्तर येतंय का. ओके, आता इज इक्वल टू किती आहे 2. हे चेक चाललंय बरं का, दिस इज वॉट चेक. आता बघा 2 4 जा 8, 2 चौक 8, सो हे उत्तर किती आलं 5/4 आलं. प्लस हे किती आहे 3/4 आहे, इज इक्वल टू 2 आलेलं आहे. 5 + 3 होईल 8/4, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, इज इक्वल टू 2. 4 2 8, म्हणजे 2 इज इक्वल टू 2 आलं. म्हणजे आपलं आलेलं आन्सर हे काय आहे, करेक्ट आहे. होप सो तुमच्या तिन्ही पण एक्झाम्पल लक्षात आले आहेत. व्यवस्थित नोट करून घ्या, आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी मी एक क्वेश्चन लिहिलं आहे, त्याच्यामध्ये 2 इक्वेशन्स आहेत. ते 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28. मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही सगळ्यांनी सॉल्व करावा, कारण एक्झाम्पल आपण बऱ्यापैकी बघितले आहेत. मी एमचा क्वेश्चन कसा असतो ते देखील तुम्हाला झूम लाईव्हमध्ये सांगितलं आहे, आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो पुन्हा एकदा. एक्सच्या ठिकाणी आपल्याला फक्त एम आलेला आहे, आणि म्हणून काय प्रोसेस असेल या ठिकाणी, डी लिहित असताना जे काही एमचे कोइफिशियंट्स आहेत ते तुम्हाला लिहावे लागतील. त्यानंतर आपल्याला डीएम काढायचं. डीएम एमच्या कोइफिशियंटचा कॉलम जो आहे त्या ठिकाणी 54 आणि 28 तुम्ही लिहिणार. त्यानंतर आपण डीएन काढणार. डीएन साठी काय करायचं, तर जो वायचा कोइफिशियंट आहे त्याचा जो काही कॉलम आहे, सॉरी एनचा, त्या ठिकाणी 54 आणि 28 लिहिणार. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं एम म्हणा, आणि जिथं वाय आहे तिथं एन म्हणा. आणि त्यानंतर एमचा फॉर्म्युला काय होईल, तर एम इज इक्वल टू dm/d होईल. डीएमचं जे काय उत्तर येईल त्या ठिकाणी डी त्याला डिवाइड करा. त्यानंतर एन dn/d. होप सो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला आहे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचा आहे. हा क्वेश्चन सॉल्व करा, आणि ह्याचं जे काय उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मी पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरच्या अगोदर तुमची नावं रीड करणार आहे, जर तुमचं आन्सर करेक्ट असेल तर. ठीक आहे, प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे पुढच्या 12 तासामध्ये. म्हणजे पुढचा 12 खूप वेळ झाला तो, परंतु आज पूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही लेक्चर बघत चला, आणि त्या दिवसाचं त्या दिवशी कंप्लीट करायचं. लक्षात आलं सर्वांच्या. व्यवस्थित न्यूमेरिकल लिहून घ्या, हे सॉल्व करा, ह्याचं येणारं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून पुढच्या लेक्चरला तुमचं नाव सुद्धा मी या ठिकाणी अनाऊन्स करेल. लक्षात आलं. होप सो सगळ्यांना लेक्चर समजलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो मी बोलतोय, लक्ष द्या, सध्याचे जे काही दिवस बघायला मिळत आहेत, जे ऐकायला मिळतं आहे, दिवस खूप खराब चाललेत. काहीही करा, पण होईल तेवढं शक्य तुम्ही घरीच राहा. प्रत्येकानं स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या, स्वतःची घ्या, स्वतःच्या कुटुंबाची घ्या, आणि खूपच अर्जंट कामाशिवाय बाहेर पडू नका. ठीक आहे, कारण भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते आपल्याला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप अपेक्षित आहे. तुम्हाला डेली सायन्स फॉर्म लेक्चर देण्याचा प्रयत्न करते. घरी बसून व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, तुमच्याकडे रफ बुक नसतील किंवा नोटबुक नसतील, पाटीवरती सॉल्व करा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु अभ्यास डेली करत चला. ठीक आहे, नोटबुक ज्या आहेत त्या व्यवस्थित कंप्लीट करत चला. प्रॅक्टिससाठी तुम्ही पाटी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं सर्वांच्या. आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.